गेली 3 वर्ष आय थिंक मावशी गेल्यानंतर तर ती खूप खचली. मागच्या वर्षीच मी घर बुक केलं होतं. पण ना एका ठिकाणी मी माझ्या घराचे डॉक्युमेंट साइन करत होते आणि एका ठिकाणी मी माझ्या आईच्या ऑपरेशनचे पेपर साइन करत होते. मला कळतच नव्हतं लाईफ कुठे चाललंय यार. 2024 माझ्यासाठी पर्सनली खूप एक टर्मोइलचं वर्ष होतं. कारण मम्मीचं असं सगळं झालं होतं आणि मी तुला अगदी मनापासून सांगते की प्रचंड हरवले होते. मला कळत नव्हतं की मला काय करायचंय. मी करिअरकडे लक्ष देऊ, मी जे घर घेतलंय त्याच्याकडे लक्ष देऊ का मी माझ्या आईला आत्ता पकडू, तिला काही झालं तर. आणि तिला म्हणजे समजा मी 24 तास तिच्या बेडपाशी थांबली आहे. कारण मला माहितीच नाही, मला मम्मी नसेल म्हणजे गॉड फॉरबिड, तर मला माहितीच नाही, मला मी दिसतच नाही. मला माझं आयुष्य त्याच्या पुढे दिसत नाही. तुम्ही एखादा व्हिडिओ फोटो टाकल्यानंतर तुम्हाला किती निगेटिव्ह कमेंट पण येतात, पॉझिटिव्ह पण अर्थात येतात, पण असं तुझ्या लक्षात राहिलेली कोणती कमेंट? आता मी घर घेऊ शकते, मी पैसे कमवू शकते, पण मी पूजेला नाही बसू शकत. असं काय आहे यार? असं काय? मला समजतंय, मला तुमचे सेंटिमेंट समजतायत की ओके, जोडप्यानी बसलं पाहिजे, जोडीने बसलं पाहिजे, पण प्लीज आम्हाला आमचं लोखंडवालाचं घर हे रेंट आउट करायचं होतं आणि ते रेंट आउटच होत नव्हतं आणि आमची खूप हालत झाली होती. कारण कोविड हिट झाला होता, पैसे येत नव्हते आणि आमचं असं झालं होतं की काय करूया यार. एक तर या घराचं EMI परवडत नाहीये, हे नाही ते नाही. आणि तेव्हा माझं जे त्या घरातलं देऊळ होतं ते असं मोठं होतं आणि तिकडे फक्त स्वामींची मोठी ती फ्रेम जी आत्ताही माझ्याकडे आहे ती, आणि मग खालती असे देव ठेवले होते. आणि मला आठवतं की मी इतकी रडायचे तेव्हा. माझं असं व्हायचं की स्वामी का असं करताय तुम्ही, की तुम्हाला दिसत नाही का आम्ही किती प्रॉब्लेम मध्ये आहोत, असं आहे तसं आहे. आणि आम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करायला गेलो होतो तेव्हा मी त्यांना विचारलं की का तुम्ही हे घर सिलेक्ट केलं. ते म्हणाले की आम्ही स्वामींची मूर्ती बघितली आणि एवढी ढसाढसा रडले ना त्या रजिस्ट्रेशनला. आणि मी खूप सॉरी म्हणाले स्वामींना. हा पॉडकास्ट बघाल त्या सगळ्या स्त्रियांना, मला माहिती आहे तुमची सहनशक्ती कमाल आहे आणि तुमच्या मुलांना ते माहिती आहे. प्लीज अंगावर काढू नका. प्लीज तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. हॅलो एव्हरीवन, लोकमतच्या सुपर सखी या आपल्या स्पेशल सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते. सुपर सखी खरं तर शून्यापासून जिने सुरुवात केलेली आहे आणि आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जी पोहोचलेली आहे, रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी, केवळ अभिनय नाही तर नृत्याच्या जोरावर, अभिनयाच्या जोरावर आणि अनेक गोष्टींमध्ये जी सरास ठरलेली आहे आणि रसिक प्रेक्षकांना जिला सतत पाहायचं असतं, तिच्या आयुष्यात काय चालू आहे हे जाणून घ्यायचं असतं, अशी तुमची आणि माझी आवडती अमृता खानविलकर, महाराष्ट्राची चंद्रा आज आपल्या सोबत आहे. अमृता, तुझं खूप खूप स्वागत करते. अमृता. आणि मला असं वाटतं की असे खूप कमी क्षण असतात जेव्हा मीच मला हॅलो म्हणते. आणि आज माझ्यासाठी सुद्धा हा खूप स्पेशल असणार आहे इंटरव्ह्यू, कारण अमृताशी बोलणार आहे. अगदी. त्यामुळे अमृता, तू कशी आहेस? मी मस्त आहे. आणि आज महाशिवरात्री आहे. येस. तेव्हा पाहणाऱ्या सगळ्याच व्ह्युअर्सना महाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा. मला माहिती आहे हा खूप नंतर एअर होणार आहे, पण माझ्यासाठी शिवजी हे सर्वस्व आहे आणि म्हणूनच आज तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. हर हर महादेव. आणि नेहमीप्रमाणे तू खूप छान दिसतेस. थँक यू. येस. सुपर सखी खास वुमन्स डेच्या निमित्ताने आपण एक स्पेशल सिरीज करतोय आणि अभिनय यामध्ये तू आहेस, नृत्यांगना तू खूप सुंदर आहे. अवघ्या महाराष्ट्राने नाही तर तुझे जिथे जिथे फॅन आहेत त्या प्रत्येकाने ते पाहिलेलं आहे. पण या पलीकडे जाऊन सुद्धा अगदी शून्यापासून, जसं मी आता सुरुवातीला म्हणाले, शून्यापासून आपण सुरुवात करतो आणि आयुष्यात एक तो टप्पा गाठतो की बॉस आता झालेलं आहे, आता यापुढेही मला खूप काही करायचंय, पण जे मला गाठायचं होतं ते मी गाठलं. आणि एक इंडिपेंडेंट वुमन म्हणून तू हे कसं सगळं केलेलं आहे आणि आम्हाला हेही कळलंय की आता नुकतंच तू तुझं हक्काचं एक ड्रीम हाऊस घेतलंय. तू तिथे शिफ्ट झालेली आहे. तर नवीन घरात सगळ्यात आधी काय वाटतंय तुला? म्हणजे आता 2006 पासून मी काम करते इंडस्ट्रीमध्ये आणि आता आपण 2025 मध्ये आहोत. आणि आज म्हणजे मागच्या वर्षी मी ते 2024 मध्ये माझं घर घेऊ शकले. आणि खूप जास्त आपण म्हणतो ना की खूप ग्रॅटिट्यूड आहे. खूप देवाला थँक्यू म्हणायचंय. मला ज्या ज्या लोकांनी सपोर्ट केलं त्यांना थँक्यू म्हणायचंय. ज्या लोकांनी नाही केलं त्यांना दुप्पट थँक्यू म्हणायचंय. आणि अगदी मनापासून. कारण काय आहे ना की
माझ्या फॅमिलीमध्ये कोणीच या क्षेत्रात नव्हतं. म्हणजे हम्म. आजही मला आठवतं, की मी या क्षेत्रात काहीतरी करू पाहते असं जेव्हा मी माझ्या आई-वडिलांना सांगितलं. तर तेव्हा ना ते इतके डाऊटफुल होते आणि माहीमला माझ्या मावशीचं घर होतं आणि तिकडे आजही आहे तिचं ते घर, पण आज मावशी राहिली नाही माझी. पण माझ्या मावशीने खूप पुश केलं अ, माझ्या मम्मी-पप्पांना. "तिला करायचंय ना, 1-2 वर्ष करून बघू दे. तर बघूयात ना काय हम्म. होतंय वगैरे." आणि फक्त मला नाही, तर माझ्या आयुष्यातली सुपर वुमन जी असेल, हम्म. ती माझी मावशी होती. कारण माझ्या धाकटीला सुद्धा, माझ्या धाकट्या बहिणीला सुद्धा, अदितीला सुद्धा तिनी खूप जास्त पुश करून तिला एअर होस्टेस बनवलं आणि आता ती गेली 15 ते 18 वर्ष दुबईत सेटल्ड आहे. हम्म. आज तिला 2 मुलं आहेत. म्हणजे अदितीला आणि मला इंग्लिशचा ई सुद्धा यायचा नाही. पण मावशीनी कसं तरी पुश करून आई-वडिलांना थोडंसं एक आपण म्हणतो ना, एक धीर देऊन तिने सांगितलं, की त्या त्या दोन्ही मुलींना जे करायचंय ते करू देत आणि मग बघूयात आपण कुठे काय जातंय वगैरे. आणि आज तिच्यामुळे अदिती तिकडे अतिशय सुखात नांदतीये हम्म. आणि आज माझं इकडे काहीतरी एक करियर झालं असं मी म्हणायला हरकत नाही. बरोबर. पण जसं मी आता म्हणाले, की एक इंडिपेंडंट वुमन म्हणून असं करियर, की जसं तू आता सांगितलं, की घरामधलं कोणीही नाहीये. म्हणजे माहीत नाहीये, की ऑडिशनपासून सुरुवात करायची आणि हा प्रवास आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे. हो. आणि तू तू ते साध्य करून दाखवलंच आहेस. म्हणजे त्यामध्ये तर तू 100 पैकी 100 मिळवलेले आहेस. पण मी तुला मग सांगू तेव्हा जेव्हा मी काम करायला हां, सुरुवात केली, तेव्हा ना आमच्या घरात फार पैसे नव्हते. तर ना हां. पैसे नसल्यामुळे जे काही अडचणी यायच्या. सो मी फक्त एवढंच बघितलंय, की आज आमच्याकडे दुधासाठी पैसे नाहीयेत. आज हं. आमच्याकडे काही कपडे घ्यायला पैसे नाहीयेत. आज आमच्याकडे दिवाळीसाठी पैसे नाहीयेत. हं. सो मला असं झालेलं, की मला काम करून पैसे कमवायचे. सो ना मी सुरुवातीला जे काम मिळेल ते केलंय. मी अँकरिंग केलंय, मी डान्स केलाय, मी गाणी केली आहेत, मी चित्रपट केलेत, मी हिंदीमध्ये काम केलंय, मी टेलिव्हिजनमध्ये काम केलंय. म्हणजे तू म्हणशील त्या ठिकाणी मी काम केलंय. म्हणजे मला आठवतं, की मी आजही एक एका मोठ्या चॅनलवरती मी कुठलातरी एक अँकरिंग शो करत होते. तर हो. तेव्हा ना मी 30-30 टेक घ्यायचे आणि लोकं मला तिकडे व्हर्नॅक्युलर म्हणायचे. "काय कशी आहे ही? हिला शब्दाचं प्रोनन्सिएशन नीट येत नाहीये आणि असं नाही, तसं नाही. उभं राहायची पद्धत नाहीये, कळत नाहीये तिला काहीतरी." म्हणजे ना कोणीतरी हेअर केले, हं. कोणीतरी कॉस्ट्यूम दिलं. तेव्हा कुठे अक्कल असायची, कशावर काय चांगलं दिसतंय, कसा मेकअप होतोय. कोणीतरी लाल लिपस्टिक दिली तर ती लाल लिपस्टिक लावायची. खूप हेवी आईज केले तर ते ओके. माझं असं व्हायचं ओके, सगळं ओके आहे. ओके. मला कुठे काय माहिती होतं आणि त्या त्या गोष्टींमधनं निघून मग मी 2006 साली माझा पहिला मराठी चित्रपट केला. मग तिकडून मग इट वॉज नो टर्निंग बॅक असं मला वाटतं. बट खूप खूप स्ट्रगल असं नाही, पण खूप शिकवलंय या फील्डने असं म्हणायला हरकत अगदीच. नाहीये. म्हणूनच आमच्यासाठी तू सुपर सखी आहेच आणि तुझ्यासाठी सुपर सखी तू मावशीचा उल्लेख केला येस. आणि तुझ्या अनेक व्हिडिओजमध्ये आम्ही बघतो, की आई पण आपल्यासाठी सुपर सखी ही नेहमीच हो. असते. तर तुझं ती आणि सुपर डुपर सखी सखी आहे. आहे. सकाळी आईला आईला सकाळी काय सांगितलं? म्हणजे इंटरव्ह्यूला जायचंय आणि कसं काय? सकाळी आईची रिएक्शन काय होती? काही नाही. एकतर सध्या असं तिच्या त्या बिचारे गोळ्यांमुळे वगैरे तिला हां, मीच उठवते आणि हां, मग तिचं सगळं जे काही सोपस्कार वगैरे असतात ते सगळं करून मग मी हां. घराबाहेर निघते. आता अजून घर होतंय माझं. उद्या हो, फोटोशूट आहे. हो. सो ती त्याच टेन्शनमध्ये, "बाई हिचं झाड नीट लागलं नाही. बाई हिची चादर नीट आहे ना, बाई." सो ती आता अजून त्या ह्याच्यामध्येच आहे, की एकदा हिचं सेट करून दिलं, की मी माझ्या घरी जायला मोकळी. असं तिचं झालंय, की कधी हिचं एकदा घर सेट करून देते मी आणि मी पळतेय इकडून. ते असं घर खूप झालंय. सेट झाल्यानंतर तू म्हणणं हे सोडशील, की "बाई गं, आता मला करमत नाहीये." कधी कधी एकदा मला घर आता होतंय. करमतच नाहीये माहितीये. आता आपण बोलतोय, आपण गप्पा मारतोय, पण तिकडे माझं घर होतंय. लाईट कुठे लावायचा, कुठल्या इकडे. डिस्टन्सवर लावायचा वगैरे, वगैरे असं आणि सगळं. असं होतं ना, की आता तू स्वप्न पाहिलं असणार आहे, की माझं स्वतःचं मला हक्काचं ड्रीम हाऊस घ्यायचंय. हं. ते तू घेतलं. आता त्या घरामध्ये असा कोणता कॉर्नर आहे का? आणि घर घेण्याची जर्नी काय आहे? ही पण आम्हाला पूर्ण हां, 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 ऐकायची हां, आहे, की हां. मला इथे-इथे घ्यायचंय. किती दिवसांपासून पाहत होती आणि एकदा असं होतं, की इथे आल्यानंतर नाही, हेच घर घ्यायचं आणि हेच माझं आहे. तो मोमेंट आला का? अ, मला असं वाटतं घर हा माझ्यासाठी ना अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे एकतर. म्हणजे मी तासनतास बोलू शकते त्याच्यावर आणि मला काय फीलिंग्ज आहेत घराविषयी, घर या टॉपिक विषयी असं मी खूप वेळ बोलू शकते. पण हे माझं पहिलं घर नाहीये. याच्या आधी मी माझ्या आईसाठी एक घर घेतलं होतं. कारण पुण्यातनं जेव्हा मी पुण्यात गेलो होतो, मुंबईचं सगळं सोडून,
तिला फार ओढ होती मुंबईची, फारच ओढ होती. तिचं असं होतं, की मला काही करून मला परत मुंबईला जायचंय. ती खूप रडायची. लहानपणी तिला मी खूप रडताना पाहिलंय, की हो. मला कुठे पुणं तेव्हा जस्ट एक आपण म्हणतो ना, इव्हॉल्व होत होतं. 1994 ची ही गोष्ट आहे आणि जस्ट इव्हॉल्व होत होतं. आम्ही कोथरूडला राहत होतो. आजही आमचं ते घर आहे. पण तिला जी मुंबई सोडून तिला तिकडे जावं लागलंय ना, मी खूप तिला रडताना बघितलंय. मी ना लहानपणी तिला असं नेहमी म्हणायचे, "मी तुला घेईन हां, मुंबईत घर घेईन हां मम्मी, तू काळजी नको करू." सो मी जेव्हा पहिलं घर घेतलं आणि ते तिचं अत्यंत लाडकं घर आहे. ते फार मोठं घर नाही, अगदी 1 बीएचके आहे. पण की एक असतं ना बाई, पहिलं की घर. आपल्याकडे ई-एम-आय द्यायचे पैसे पैसे. असतील की नाही, डाउन पेमेंट द्यायचे पैसे असतील की नाही, या भीतीने मी एक छोटंसं घर घेतलं, की बघू आधी ही छोटीशी उडी मारून तर बघूया. त्यानंतर अर्थात माझं आणि हिमांशूचं घर आहे. आणि त्यानंतर मग मला असं वाटलं, की कुठेतरी मला माझं एक घर घेणं हं. खूप गरजेचं आहे. जिकडे माझी बहीण येऊ शकते, जिकडे माझी मुलं येऊ शकतात. म्हणजे माझा भाचा, माझी भाची आणि आता आमच्यामध्ये प्रॉपर्टी विषयी असं होतं, हा फ्लॅट निर्मलला जाणार, हा फ्लॅट नुरवीला जाणार, असं खूप होतं पण ते एक होतं, की मला मला एक तर घर जर का माझ्याकडे खूप पैसे असते, बरं. तर मी खूप घरं घेतली असती. पण एक साधारण 12 एक वर्षांनी मी आता पुन्हा एकदा हे घर हं. घेतलं आणि जेव्हा मी हे घर घेतलं तेव्हा माझं असं होतं, की मला एक असं घर घ्यायचंय, ज्याच्यामध्ये माझा ई-एम-आय इतका नाही असायला पाहिजे, की मी त्या ई-एम-आयसाठी काम करते. हां. आणि ते मला असं वाटतं, की कुठेतरी ना प्रत्येक मुलीने आणि कारण आपण सुपर हं. सखीबद्दल बोलतोय, हे मी खास मुलींसाठी सांगेन, हं. की स्वतःसाठी घर घेणं ना, ही एक अत्यंत इमोशनल आणि फायनान्शियल इंडिपेंडन्स देणारी गोष्ट असते. हं. आणि तुम्हाला इतकं भारी वाटतं ना यार, इतकं भारी वाटतं. मग तुम्ही तुमच्या घरी वाटेल तसं राहू शकता, अ, वाटेल तसं तुम्ही वागू शकता आणि ती तुमची स्पेस असते. तुमचा कप तुम्ही उचललाय का नाही? तुम्ही तो कुठे ठेवलाय का नाही? तुम्ही म्हणजे भांडी धुतलीयेत का नाही? कोणी नाहीये तुम्हाला सांगायला, विचारायला. अर्थात आपण मुली तशाही खूप ओसीडी असतो. हो. आपण स्वतःच सगळा ओटा आवरूनच ठेवतो. पण तरी सुद्धा ती एक जी फीलिंग असते ना, की हे माझं आहे यार, माझं. हे मी कमवलंय यार. ती फीलिंग फार भारी असते आणि मला असं वाटतं, की जर तुमच्याकडे आणि हे बघ, मी ह्या हं. इंडस्ट्रीमध्ये आहे म्हणून मी एवढी घरं करू शकले असं नाहीये. हं. कुठलीही मुलगी आज तिने मनात आणलं ना, तर ती वर्ष 2 वर्षात घर घेऊ शकते. बरोबर. अगदी मनापासून सांगतेय. हे बघ, खरंय. मुंबईत घर घेणं खूप कठीण आहे, मला अगदीच मान्य आहे. हं. पण घर ही गोष्ट तुम्ही घेऊ शकता. हं. थोडंसं लांब घेऊ शकता, थोडंसं छोटं घेऊ शकता, हं. व्हॉटेव्हर सूट्स युअर रिक्वायरमेंट्स किंवा हं. तुमचं फायनान्शियल स्टेटस. पण ती गोष्ट फार भारी आहे यार आणि मला असं वाटतं, की मी ज्या मुलींना भेटते ना, त्या मुलींच्या बाबतीत मला असं वाटतं, मला त्यांना हे सांगायचंय, की एकदा हे करून बघ. तू इतकी प्रेमात आहेस ना तुझ्या घराच्या, की तुझ्या नाही मी त्या बोलण्यातल्या फीलिंगच्या हे अगदी, बघ, अगदी. मला असं वाटतं ना अमृता, की कसं आहे, की आपण का करतो हे? बरोबर. ठीक आहे, आपण घर घेतलं, आपण त्यात राहायला सुरू करतो वगैरे, वगैरे. तिची फीलिंग असते ना, आपण त्या हं. फीलिंगसाठी सगळं करतो. आपण प्रेम हे फीलिंगसाठी करतो. आपल्याला जेव्हा कोणीतरी सोडून जातं, ती हं. फीलिंग जी आपल्याला असते, हं. त्या फीलिंगसाठी आपण सगळं करतो. हं. आपल्या आई-वडिलांना काहीतरी फील व्हावं हं. किंवा त्यांना आनंद होतोय म्हणून आपल्याला आनंद हं. होतो. हं. आपण जेव्हा त्यांना एखाद्या ट्रिपवर घेऊन जातो जातो. आणि जेव्हा ते खूप खुश त्यांच्या होतात आणि चेहऱ्यावरचा आनंद त्या बघून. हं. ते खूप प्राउड फील करतात. हो. तेव्हा तो जो आपल्याला आनंद होतो, ती एक ॲब्सोल्युटली. फीलिंग आहे. सो मला असं वाटतं, की घर घेणं ही एक फीलिंग आहे, जे प्रत्येक मुलीने अनुभवलं पाहिजे. हं. जसं लग्न आहे किंवा प्रेम आहे, हे प्रत्येक मुलीने, प्रत्येक मुलाने अनुभवलं पाहिजे. तसं आहे, की घर घेणं हे प्रत्येकाने अनुभवलं पाहिजे. ओके. आणि मग हे घर घेतल्यानंतर तुझं एक छान गोंडस असं नाव पण त्या घराला दिलंय. हो, हो. त्याची स्टोरी काय आहे? सो माझ्या फ्लॅटची अखंड टोटल ही हां. 1 येते. सो अच्छा. 1 हा नंबर माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. ओह! म्हणजे मी एका रेंटेड अपार्टमेंटमध्ये राहत होते हं. आणि मला आठवतं त्याचं काय होतं बरं 604 का 703 असा काहीतरी नंबर हां. होता. आणि तेव्हा मला वाजले की बरं मिळालं होतं आणि ओके. ते घर माझ्यासाठी अत्यंत आयुष्य बदलणारं घर होतं. हं, हं. आणि सो माझं एक असं होतं ना, आपण मनात जेव्हा आपण एक जातो की नंबर बघतो. हां, याची हां, टोटल हां. किती आहे? ठीक आहे, ओके घेऊन बघूयात. आणि सुदैवाने असं झालं की ते वास्तू आणि असं सगळं आम्ही दाखवून मग ते ते असं आटपशीर छोटंसं क्यूटसं घर घेतलं मी हं. आणि मग त्याची टोटल 1 आली आणि हं. मी योगा करते. मी एक सर्टिफाईड योगा टीचर आहे. त्याच्यामुळे मी मॅटवर असताना मी विचार करत होते, की फ्लॅट नंबर वगैरे सगळं ठीक आहे. पण हं. आता
आता आपण बंगला तर काही घेऊ शकत नाही अगदी हम्म. त्याला बंगल्याचं नाव वगैरे द्यायला. तर आता आपण हे घर घेतलंय तर त्याला पण एक छोटंसं नाव देऊयात. तर काय नाव असू शकतं? आणि आमच्या हम्म. सूर्यनमस्कारमध्ये आपण जेव्हा हात वर करतो तेव्हा हम्म. त्याला एकम असं हम्म. म्हटलं जातं. हम्म. मी म्हणले, "अरे वाह! हे छान आहे." हा. आणि हे मला मॅटवर सुचलेलं नाव आहे. वा. आणि सो एकम असं मी ते नाव दिलं त्याला, ज्याची टोटल ॲक्चुअली एकच एक आहे. येते. सो या. किती किती छान आहे ही सगळी फिलिंग, की घर झालं आणि छान नावं ठेवलं आणि हो. आम्ही तो पूर्ण घराचा व्हिडिओ पण पाहिलेला आहे आणि तुझे फॅन्स आहेत ते पण खरं तर खूप खुश आहे. हो, आहेत. खूप छान दिसतेस तू ती थँक यू. पूजा करताना आणि तो सगळा तुझा तो व्हिडिओ. तू आता म्हणालेस, की प्रत्येक मुलीने स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि छोटंसं का होईना, पण तिने ते घर घ्यावं. हो. एक इंडिपेंडंट होणं प्रत्येक मुलीसाठी हे किती महत्वाचं आहे? कारण असं होतं ना, की साधा बँकेत फॉर्म पण भरायचा आहे ना, तर आपल्याला नवरा लागतो, वडील लागतात. काय तर घरचेच म्हटलं, "अगं तुला जमणार नाही, भावाला घेऊन हं. जा." हे असं आपण ऐकतो नाही, पण मला असं लहानपणी. वाटतं जमणार नाही हे हां, प्रत्येक मुलीनी कधी ना कधीतरी, हां. कुठे ना कुठेतरी तुमच्या आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्यातरी फेजमध्ये हे ऐकलंच आहे. अगदी, अगदी. आणि ठीक आहे. म्हणजे काय आहे ना, की आता अ, म्हणजे माझ्या पण आई-वडिलांनी मला खूप वेळा सांगितलं, "हे तुला जमणार नाही." किंवा मला आठवतं, की मी एखादा चेक भरत असताना जेव्हा हं. मी चुकले, तेव्हा माझे पप्पा मला खूप ओरडले होते. हो. आज मी माझा चेक चुकले, तरी मला असं होतं, आईला मला ते आठवतं. सॉरी पण मला ते आठवतं, यू नो दॅट्स द थिंग. पण इट्स ओके, इट्स फाईन. हं, धिस इज हाऊ आय थिंक आपल्या इथे आत्ता गोष्टी बदलतायत. हं, आता लोकांना खूप मी असं म्हणेन की लोकं खूप इव्हॉल्व झाली आहेत. पेरेंट्स हं, खूप इव्हॉल्व हं, झालेले आहेत आणि एक साधारण परिस्थितीच खूप इव्हॉल्व झाली आहे. आता माझी जी जनरेशन हं, आहे, जी आता एक साधारण अबोव्ह 30 वगैरे आहे, हं. यू नो त्या लोकांनी त्यांच्या आयुष्यात हे फार ऐकलंय, की हे जमणार नाही वगैरे. 90s किड्स. ठीक आहे. पण तरी सुद्धा ओके आपण ऐका ते आणि ते हं, ऐकून न ऐकल्यासारखं करायचं हं, आणि ते करून बघायचं. हं. मला असं वाटतं फायनान्शियल इंडिपेंडन्सी एक गोष्ट आहे हं. आणि इमोशनल इंडिपेंडन्सी एक गोष्ट आहे. या करेक्ट. दोन्ही गोष्टींमध्ये ना मुलीने त्या गोष्टींवर काम केलं पाहिजे. हं, नाव इमोशनल इंडिपेंडंट होणं म्हणजे हं, काय आहे? तर मी असं नाही म्हणत आहे, की तुम्ही तुमच्या नवऱ्यावर प्रेम करू नका, हं, तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करू नका, हं, आई-वडिलांवर प्रेम करू नका, त्यांची काळजी घेऊ नका. एकदम इमोशनली डिटॅच व्हा. हं, नाही. पण हं. जर त्यांचं तुमच्यामुळे अडत नाही ना, तर तुमचं सुद्धा त्यांच्यामुळे अडायला नाही पाहिजे. ह्या सगळ्या मंडळीचं नाही, हं. पण कोणामुळेही बरोबर आहे. तुमचं अडायला नाही पाहिजे. हं, असं खूप होतं, अशी खूप फेजेस येतात लाईफमध्ये जेव्हा तुम्ही खूप लोनली फील करता हं, किंवा हं, घर भरलेलं जरी असेल तरी सुद्धा तुम्ही खूप लोनली फील करता. त्या फीलिंगवर तुम्ही काम करायला पाहिजे. हं, मला सुद्धा हे शिकवलं गेलेलं नव्हतं, हं, की इमोशनल इंडिपेंडंट होणं म्हणजे काय आहे? हं, तर एखादी गोष्ट ज्या गोष्टी बाबतीत तुम्हाला फिअर वाटतं, हं, ती करून तर बघा. हं, काय होईल? एक चेक चुकेल, दुसरा चुकेल, हं, तिसरा चुकेल, चौथ्याला तुम्ही ओके असाल. हं, हं. यू नो अगदी. किंवा आपण म्हणतो ना, की इकडे नाही मी एकटी कशी राहू हो, यार? मी इकडे एकटी कशी जाऊ? जाऊन बघा. ती गाडी चालवून बघा. नाही, नाही फोर व्हीलर आहे. कशी काय मी ठोकली तर ठीक आहे. एकदा तुम्ही यू नो कार म्हणजे छोटासा एक हो. ठोकली हो. गाडी किंवा त्याला स्क्रॅचच आला. एकदा होईल, दुसऱ्यांदा होईल, तिसऱ्यांदा नाही होणार. ती करून बघा. तुम्ही जोपर्यंत ते करून बघत नाही ना, मला असं वाटतं, की तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स येत नाही. चुकणार आपण सगळेच आहोत. इकडे कोणीही न चुकल्याशिवाय आयुष्य एकदम सरळसोट असं काय आपण म्हणतो जगून गेलंय आणि ओके असं नाही होत. येस, येस. पण यू नो? या सगळ्यामध्ये ना आपण वुमन्सबद्दल खूप बोलतो, की आता तर काय बाई पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ह्या सगळ्या ओळी आपण ऐकलेल्या आहेत. पण कुठेतरी तिच्या प्रत्येक गोष्टीवर बोललं जातं, पण ती कशी आहे? मी बरी आहे. पण तिची मेंटल हेल्थ कशी आहे? यावर खूप कमी बोललं जातं गं. तर तुझ्या लाईफमध्ये असा पिरियड येतो का, की आता मला जरा लो वाटतंय किंवा आता काहीतरी का गडबड नाही असं वाटतंय, मला असं पण वाटतं त्यावर आपण ओव्हरकम पण करतो? ऑफकोर्स हां, आणि करावंच लागतं. म्हणून मी म्हणते, की ह्याच्यात ती जी इमोशनल स्ट्रेंथ आहे ना, हां. ही खूप कामी येते. आणि खूप गोष्टी आहेत. पुस्तकं आहेत, पॉडकास्ट आहेत. हं, आज तुम्ही YouTube उघडलं ना, तर एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. मेडिटेशनचे अनेक हं, व्हिडिओज आहेत. योगामुळे तुम्ही तुमचं आयुष्य बदलू हं, शकता. अनेक गोष्टी अवेलेबल आहेत आज, यू नो. हं, ज्याच्यामुळे तुम्ही तुमची इमोशनल स्ट्रेंथ वाढवू शकता. तुम्ही स्वतःला अजून चांगल्या पद्धतीने ओळखू शकता. आणि हे मी फक्त मुलींसाठी बोलत नाही. आज आपण सुपर सखी हं, करतोय म्हणून हं, कदाचित ते वाटत असेल मी मुलींसाठी बोलते. पण मला असं वाटतं पुरुषांसाठी सुद्धा ते तितकंच इम्पोर्टंट आहे. हं, पुरुष सुद्धा कुठेतरी लोनली फील करतात. त्यांना सुद्धा कुठेतरी लाइक आपल्यासाठी हं. आपल्या हार्मोन्समुळे आपले खूप यू नो मूड मूड स्विंग्स स्विंग्स होतात. होतात. तसे त्यांचे सुद्धा होतात. पण अर्थात ते पुरुष असल्यामुळे ते
त्यांच्या मित्रांमध्ये कदाचित बोलून मोकळे होतात किंवा बायकोला सांगतात, आईला सांगतात, व्हॉटेव्हर. पण एक बाई जेव्हा घर सांभाळत असते तेव्हा तिला सगळंच बोलता येत नसतं. पण तरी सुद्धा ती तिच्या एक इनर स्ट्रेंथवर काम करू शकते. आपण आपल्या आयुष्यातली म्हणजे काही मिनिटं तर स्वतःसाठी देऊच शकतो ग. सकाळचा काही वेळ, रात्रीचा काही वेळ आपण स्वतःसाठी काढूच शकतो. त्यात तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग बनवण्याच्या गोष्टी करूच शकता. वाचू शकता, मेडिटेट करू शकता, अनेक गोष्टी तुम्ही करू शकता. आणि जसं मी म्हटलं तसं की इमोशनल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपल्याला कधी कोणी सांगितलं गेलं नाहीये. अगदी. स्पेशली आमच्या घरामध्ये तर नव्हतं सांगितलं गेलं. पण ते आम्ही आमचं शिकलोय. हं. आणि तसं तुम्ही शिकू शकता. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. ओके. पण मग आता मेंटली स्ट्रॉंग व्हायचंय हे एखाद्याने ठरवलं तरी पण अनेक लोकं तुला असं विचारतात का, की तुम्ही इतके बिझी असता किंवा तुमचं कंटिन्यू शूट असतं. मग स्वतःसाठी या सगळ्यात वेळ काढता कसा हो, तुम्ही? मी काढते बाबा. मी काढते. कसं माझा असतं तुझं सकाळचा रुटीन? वेळ म्हणजे माझ्या घरात कोणीही सकाळी 10च्या आधी अलाउड नाहीये. कुठलीही मेड, कुठलंही जेवण जेवण बनवणारी किंवा काय आपण म्हणतो कुठलीही हं, मेड हं, म्हणजे हं. इस्त्रीचे कपडे द्यायला कोणीतरी आलंय का? नाही, नो वे. 10च्या आधी माझ्या घरात कोणीही अलाउड नाहीये आणि रात्री 9 नंतर कोणी अलाउड नाहीये. ओके. कारण तो माझा वेळ आहे. मी सकाळी एक साधारण 5:30 ला उठते. मी माझा योगा करते, माझी घरातली पूजा करते, मी मेडिटेट करते, मी जर्नलिंग करते आणि हे सगळं मला कधीच शिकवलं गेलेलं नाही. हे मी माझं हळू अच्छा हे केल्यावर हे होतं. मग खूप पेंट अप फीलिंग्ज आहेत. मग त्या मी कोणाला सांगू? सांगितल्याशिवाय त्या लिहून काढायच्या. मी अनेक वेळा 2-2 तास लिहीत बसलीये. इन द मोस्ट लोएस्ट फेजेस ऑफ माइंड. मी इतकं लिहिलंय. आता त्या डायऱ्या कोणाला सापडल्या तर बापरे! देव जाणे काय होईल. मी त्या लॉकरमध्ये ठेवते. पण म्हणजे हे मी केलंय. आणि अवघड नाहीये. रात्री काहीही म्हणजे आता रात्री आपण फोनवरती ते रील बघतो आणि झोपतो. हे नका करू. हे बघ मला इकडे तुम्हाला मी जे सांगतेय ते मी फक्त प्रीच नाही करत आहे. ते मी करते. रील्स बघून मग तुम्ही झोपता तेच सगळं तुमच्या डोक्यात चालतं. नाही त्याच्यापेक्षा शांत बसा. काहीही करू नका. स्क्रीन टाइम लिटरली एक अर्धा तास आधी तर तुम्ही अव्हॉइड करूच शकता ना. पाणी प्या, काहीतरी ऐका. आता मी क्लासिकल म्युझिक ऐकते किंवा मी खूप हॅन्स झिमर ऐकते. तर इन्स्ट्रुमेंटल मला खूप आवडतं ऐकायला. सो असं काहीतरी ऐका. म्युझिक फक्त आपल्या फोनवर आपला एअरपॉड लावले आणि आपलं ऐकलं असं नसतं. सो ते संस्कार करून घ्यावे लागतात. जसं कुठल्याही क्लासिकल नृत्याचे किंवा इन्स्ट्रुमेंटचे किंवा गायकीचे तुम्हाला संस्कार करून घ्यावे लागतात. तसंच आहे ते. बरोबर. आणि तू म्हणालीस, की 90s किड्स किंवा आपल्या वेळेला ना आपल्याला सांगायला कोणी नव्हतं. जसं तू सांगितलं पण कामाची सुरुवात झाली, एखाद्याने जे कपडे दिले, जे काही जसं आपण रेडी झालो, तसं झालो, ते झालो. पण आता 90s नंतर एक जेन झी कन्सेप्ट आलेली आहे हां. आणि त्यांचं असं आहे, की आम्हाला परफेक्टच पाहिजे किंवा हे आमच्या जनरेशनचं आहे. हे त्यांनी ठरवून घेतलेलं आहे, की त्यांच्या जनरेशनचं ते आहेच. तर मग 90s व्हर्सेस आपण जर जेन झी पाहिलं, तर त्यांच्याकडे काय अपॉर्च्युनिटी आहे जी आपल्याकडे नव्हती? मी तुला म्हटलं तसं आज YouTube उघडला, की तुम्हाला किती गोष्टी बघायला मिळतात. मला आठवतं, की जेव्हा मी माधुरी दीक्षितचा डान्स करायचे आमच्या कॉलनीमध्ये, माझ्याकडे व्हिडिओ वगैरे काही नव्हता. म्हणजे मी विचार करते, की आता माझ्याकडे समजा आता मी त्या वयाची असते आणि आता माझ्याकडे YouTube व्हिडिओ असता, माझा डान्स किती इम्प्रूव्ह झाला असता यार, हे असं मला खूप वाटतं. किंवा काय घालायचंय, कसं घालायचंय, ते तुमच्यावर कसं दिसेल, केस कसे ठेवायचे, पोज कसं करायचं हे मला माहिती असतं. तर यार मी कुठच्या कुठे असते असं. पण अर्थातच माझ्या आई-वडिलांना आज जेव्हा माझी आई म्हणते, की "आज तुला केवढ्या अपॉर्च्युनिटीज आहेत." तर ते जनरेशनल गोष्टी तर येणारच आहेत. आता निर्वाण, नुरवी जेव्हा मोठे होतील तेव्हा त्यांचं असं होईल. आत्ता निर्वाण म्हणतो मला, की "माऊ म्हणजे एक मी 8th स्टँडर्डला गेलो ना, की मी माझं सगळं करणारा." आणि आता तो करतो. तो 6 वर्षाचा मुलगा आहे. तो त्याचा उठतो, तो त्याचा आवरतो, तो त्याचा स्कूलला जातो. त्याला माहितीये कुठल्या ग्लासमध्ये दूध काढायचं आहे, त्याला माहितीये ते कसं गरम करायचं. ही नोज एव्हरीथिंग. 6 वर्षाची मी होते, मला काहीच आठवत नाही मी काय करायचे. ही नोज एव्हरीथिंग. सो आय थिंक ते एव्हरी जनरेशन तुमच्या अपॉर्च्युनिटीज डबल होणारच आहेत. कारण जितकं जितकं नंतरचं तुमचं जनरेशन आहे, तितकं जग छोटं होत चाललंय. डिड वी एव्हर थॉट मला नव्हतं लाइक मला माझा पहिला फोन मी कॉलेजमध्ये असताना मिळाला. निर्वाण, नुरवी आत्ता स्क्रीन टाईमवर असतात. हा तुमचा स्क्रीन टाईम आहे, हा तुमचा नाहीये.
आयुष्यात मला मी त्या वयात फोन बघितलेला आठवत नाहीये ग, असं आहे ते. पण त्यांना जितक्या गोष्टी इझिली अवेलेबल आहेत, YouTube असेल, सोशल मीडिया असेल किंवा बाहेर येणं-जाणं, मित्र-मैत्रिणींसोबत फिरणं, ह्या सगळ्या गोष्टी असेल, तरीसुद्धा एक जो नकार आहे ना, म्हणजे आपल्या एक 90sच्या मुलांचं बोलूयात, की सहलीला जायचंय, घरची परिस्थिती पाहिली, की आपण स्वतःहूनही कधी-कधी म्हणायचो, की ठीक आहे, म्हणजे एक ॲडजस्ट करणं किंवा ठीक आहे, हे मी चालवून घेतो. हे आजकालच्या मुली, आपण स्पेशली सुपर सखीमध्ये बोलतोय म्हणून, तो नकार त्यांना पचवता येत नाही. अशा काही घडामोडी जर तुझ्या कानावर आल्या, तर मग कसं पाहतेस त्याकडे? पण मी त्या लोकांना जस्टिफाय करत नाहीये. हं, अगेन हं. म्हणजे प्रत्येक घरातली संस्कृती आणि प्रत्येक घराचे संस्कार खूप वेगळे आहेत. आय एम नोबडी. माझी मुलं नाहीयेत, हं, त्याच्यामुळे मी कोणी कोणाच्या हं, मुलांना कसं हं, वाढवावं हं, ह्याची शिक्षा मी तर नाहीच द्यायला हं, पाहिजे, हं, पहिली हं, गोष्ट म्हणजे. पण तरी सुद्धा ते का नाहीये मी तुला सांगते. हं, आपण आपल्या आई-वडिलांना बघून मोठे झालो. हं. आपल्या आई-वडिलांनी सुद्धा स्वतःच्या पोटाला खूप चिमटे काढून आपल्याला वाढवलंय खरं. आणि ते चिमटे थोडंसं मोठं होत असताना आपण ते चिमटे पाहिलेत. हं, आजकालच्या मुलांना बिकॉज ऑफ द वर्ल्ड विच इज गॉन सो स्मॉल, त्यांना सगळंच मिळतं. हं, आता जर तू सतत ही पिवळी साडी नेसून कॉलेजमध्ये येत असतीस आणि नट्टापट्टा करून येत असते, मी 1-2 दिवस मी इग्नोर करीन, तिसऱ्या दिवशी इग्नोर करीन. 5व्या-6व्या दिवशी मलाही वाटेल ना, मला पण ही साडी पाहिजे यार. मला का नाही देत आहे? मग मम्मीला मी सांगेन, की "नाही, नाही मला ती साडी पाहिजेच. तू ह्या दिवाळीत मला काही करून मला अशी साडी घेऊन ये" म्हणून. हं, हं, तर ती म्हणेल, "बाळा आपली परिस्थिती नाहीये." "नाही, नाही मला माहिती नाही." कारण मी सतत ते बघतीये. मी सतत तू ती साडी नेसलेली, नट्टापट्टा केलेली मी बघतीये. त्याच्यामुळे व्हॉट आय एम सीइंग आय वॉन्ट. आणि बरोबर. त्यात ह्या मुलांची काही चूक नाहीये. कारण त्यांना ते सतत दिसतंय. काय आहे, की पालक आता सगळं प्रोव्हाईड करतायत आणि ते का नाही करणार? आज त्यांनी सुद्धा खूप गोष्टी त्यांच्या यंग एजमध्ये ठीक आहे जाऊ दे. जाऊ दे. नाही ना जायचंय. हं, गोव्याला ट्रिपला नाहीये ना पैसे. आपण नको जाऊया. ठीक आहे नंतर कधीतरी. आज ते शिकून, आज सगळं करून ह्या ते पेरेंट्स बनले हं. आणि मग त्यांच्यासाठी त्यांच्या मुलांना सगळं देणं, ही तर यार पितृमोह, मातृमोह असं आपण ते म्हणतो ना, ते तसंच आहे किंवा अ, त्याचं काहीच नाही करू शकत पण आपण सतत जे बघतो ते आपल्याला पाहिजे असतं येस, येस. आणि जगात आता तेच चालू आहे. हा फोन संपला की हा फोन पाहिजे आणि हा फोन संपला की हा फोन पाहिजे आणि ही गाडी झाली की ही गाडी पाहिजे. तेच चालू आहे. आणि बरोबर. आता किती अवेलेबल आहे सगळं. म्हणजे मला आठवतं माझ्या पप्पांना जेव्हा गाडी घ्यायची होती, आम्ही अफोर्डच करू शकत नव्हतो. माझ्या म्हणजे पप्पांकडे जुनी फियाट होती. हं, त्यानंतर मी गाडी घेतली. हं. त्या अख्ख्या काळात माझे पप्पा गाडीच घेऊ शकले नाही. आम्ही चौघंही त्यांच्या बजाजच्या स्कूटरवरती जायचो हां. दिवाळीत फिरायला. बरं माझे पप्पा तसे 5'4" वगैरे होते. हं. तर माझी आणि अदितीची हाईट त्यांच्या एवढी झाली होती. तर ते आम्ही तिघं एका हाईटचे बजाजवरती चाललोय. पण ठीक आहे आता हो. आज समजा हां. निर्वाणनी त्याच्या आई-वडिलांकडे किंवा माझ्याकडे जरी गाडी हं. मागितली, मी देणार त्याला. बरोबर आहे. ओके बाळा आम्हाला मिळाली नाही तू घे बाबा. सो इथे ना कोणाची चूक, हं. कोणाचं काय चूक आहे, काय बरोबर आहे कारण प्रेम आहे ना ते शेवटी. इट इज इट इज पेरेंटिंग. त्याच्यात तू इतकंच माप पाहिजे आणि तितकंच माप पाहिजे हे तू आणि मी नाही ठरवू शकत येस. किंवा कमेंट करणारे सुद्धा नाही ठरवू शकत. हे ते फक्त त्या मुलाचे पालक ठरवू शकतात आणि त्या मुलांनी ते ठरवायला पाहिजे, की मला माझ्या पालकांकडनं केवढं पाहिजे आणि काय-काय पाहिजे. It's as बरोबर, simple. बरोबर आहे. जसं तू म्हणतेस, की आपण ठरवणारे तर कोणी नाही आहेत. पण आपण बघतो, की अगदी 20, 22, 23 वर्षाची मुलगी आजकाल जॉबलाही लागते. काही ठिकाणी आपण बघतो, की त्यांना ती अपॉर्च्युनिटी मिळत नाही. पण माझं म्हणणं तुला हेच होतं विचारणं, की आपण असं बघतो ना, की एखादी गोष्ट मिळत नाहीये किंवा ती मिळवण्याची जी धडपड किंवा जे स्ट्रगल आहे, ते कुठेतरी कमी होताना खास करून आपण मुलींबद्दल बोलूयात, की पटकन निराश होऊन जाणं किंवा अगदी मग टोकाचं पाऊल उचलणं. हे किती चुकीचं आहे किंवा हे बदललं पाहिजे का? ऑफकोर्स बदललं पाहिजे कारण ते जीव घेणं होऊन जातं गं आणि मला असं वाटतं की अम, ते जे निराश होणं किंवा डिप्रेशनमध्ये हं. जाणं, एन्झायटी होणं, मला 25 नंतर कळलं की एन्झायटी काय असते. एन्झायटीचा ॲक्चुअल अर्थ काय असतो. हां. पण आता तू बघशील किंवा पी-सी-ओ-डी आहे, पी-सी-ओ-एस आहे. आता आपण सुपर सखीमध्ये हं, बोलतोय म्हणून मी अगदी ह्या विषयांमध्ये हात हं. का घालतेय कारण हे आता 16-16 वर्षांच्या मुलींमध्ये होतं अगदी. आणि विच इज व्हेरी अनफॉर्च्युनेट. पण त्या काहीच नाही करू शकत किंवा पिरियड्स खूप लवकर येणं. हं. काहीच नाही करू शकत गं. आपण काय करू शकतो? कारण आता इतकं एक्सपोजर वाढलंय आणि एक्सपोजर म्हणजे कसलं? रेडिएशनचं वाढलेलं आहे.
हार्मोन्स म्हणजे जे आपण मीट मध्ये एक हार्मोन्स इंजेक्ट केले जातात किंवा आता एक जनरल पिझ्झा बर्गर वगैरे आपल्या काळात इतकं नव्हतं. एखादं मॅकडॉनल्ड्स एक अगदी 4 किलोमीटरवर वगैरे होतं. अगदी आता नुक्कड नुक्कड पे आहे भाई. सो ते जे एक आहे, ते जे एक आउटसाइड इटिंग वगैरे हम्म, आहे त्याच्यामुळे होतं. हम्म, पण काय करणार? दिस इज द ट्रुथ टुडे. ऑफकोर्स त्याला त्या त्या डिप्रेशनला, त्या एन्झायटीला किंवा अतिशय एक्स्ट्रीम पाऊल उचलण्याला हम्म, या गोष्टींना एकच मला असं वाटतं की तोडगा आहे, तो म्हणजे बोलणं. टू एक्सप्रेस व्हॉट यू फील. मग ते तुमच्या मैत्रिणीकडे असो, तुमच्या थेरपिस्टकडे असो, तुमच्या आईवडिलांकडे असो. ते जे बोलणं आहे ना, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड नॉट टू टेक युअर किड्स ऑर युअर पेरेंट्स ऑर एनीबडी अराउंड लाईटली. ओके म्हणजे ते खूप गरजेचं आहे. आणि ते जे आपण आत दडून ठेवतो ना, त्याच्यामुळे खूप खूप डिझिजेस होतात. खूप हे पीसीओडी, पीसीओएस किंवा एन्झायटी, डिप्रेशन हे सगळं त्याचं कारण आहे. बिकॉज आपण व्यक्त होत नाही. एखादं कोणीतरी असं शोधा, ज्याच्या समोर तुम्हाला ते धडक व्यक्त होता येईल. आय थिंक ते तुम्ही केलंत ना, की एक ह्युमन टू ह्युमन तुम्ही कितीही मशिनरी आणा, तुम्ही कितीही व्हिडिओज बघा, तो जो एक ह्युमन सेन्सिटिव्ह टच हम्म, आहे, ती जी एक समज आहे, हम्म, आय थिंक ती जी एक एम्पॅथी आहे, ती एक ह्युमन टू ह्युमनच येऊ शकते. आणि तुम्ही जितकं बोलाल तितकं तुम्हाला बरं वाटतं. हम्म. आणि तितकं मला असं वाटतं की बोलण्यानी, शेअर करण्यानी ते तुम्हाला वाट सापडत नाही जाते. आणि आपण सहज बोलतो पण ना असं की माझी मेंटल हेल्थ ठीक नाही किंवा मी डिप्रेशनमध्ये आहे. तर तू कोणाशी सगळ्यात जास्त बोलते, कनेक्ट होते आणि सगळं असं बेधडक आता सांगून टाकायचंय मला, तो काय असतो मोमेंट? तशी माझी बहीण आहे. हां. अं, एकतर तिची 2 मुलं झाल्यामुळे ती तशी अर्धी थेरपिस्ट झाली आहे. पण आणि मला असं वाटतं की ती ॲज अ पेरेंट खूपच मस्त आहे. म्हणजे ती थोडीशी माझी आई पण आहे, जी आम्हाला होती कडक एकदम व्यवस्थितपणे. आणि ती तेवढीच प्रेमळ सुद्धा आहे. आणि ती ती एक सुंदर कॉम्बिनेशन झाली आहे. एक अतिशय डिसिप्लिन्ड आणि अतिशय प्रेमळ आई. आणि मला असं वाटतं की आता निर्वाण, नुर्वी आणि मी आम्ही असं काहीही सांगू शकतो तिला. किंवा एका पॉइंटपर्यंत माझी आई होती. पण आय थिंक मावशी गेल्यानंतर कुठेतरी मी तिची काउन्सिलर झाली. कुठेतरी आता ती माझी लेक झाली आहे. आणि आय हॅव टू रिअली टेक केअर ऑफ हर. आणि आपण असं म्हणतो की एका वयात मुलगी आल्यानंतर आपण तिची आई होतो हो, आणि तू तर सगळं आईचं करून हो, मग हो, सगळं बाकीचे पण शेड्यूल सांभाळतेस. तर हो. मग आपल्या आईची आई होणं हा प्रवास जसा तुझा सुरू झाला, तर रोज काय नवीन शिकायला मिळतं बापरे! त्यातून? गेली 3 वर्ष आय थिंक मावशी गेल्यानंतर तर ती हं, खूप खचली. आणि त्यानंतर अर्थात मागच्या वर्षी तिचं ओपन हार्ट सर्जरी झाली. हं, मग काय आहे ना, मी आता घराबद्दल इतकं भरभरून हं, बोलत होते अमृता. आणि मागच्या वर्षीच मी घर बुक केलं होतं. हं, पण ना एका ठिकाणी मी माझ्या घराचे डॉक्युमेंट साइन करत होते आणि हं, एका ठिकाणी मी माझ्या आईच्या हं, ऑपरेशनचे पेपर साइन करत होते. आणि तो क्षण होता जिकडे मी मी तो स्विच केला. हं, मी खूप ढसाढसा रडली आहे तिच्या ऑपरेशनच्या वेळेस. प्रचंड म्हणजे एका हं, पॉइंटला आधी तिने सांभाळलंय मला. पण मला ते जे परिवर्तन झालं ना माझ्यामध्ये, ते मला आता असं वाटतं की ओके, ओके. वर्स्ट हॅज गॉन. आता मला माहिती आहे की काय होऊ शकतं. कारण आय लॉस्ट माय मावशी टू अ हार्ट अटॅक. आणि त्याच्यानंतर ना मी मी खूपच ती खूप हादरली होती. मी हं, खूप घाबरले होते. हं, आणि मग प्लस मम्मीचं हे हं, झालं. हं, मला कळतच नव्हतं लाईफ कुठे चाललंय यार. हं. आणि आता मी घर का घेतेय, मग मी नको घ्यायला पाहिजे किंवा असं काहीतरी. पण ते त्यातनं यार ते तारून नेलं स्वामींनी असं मला वाटतं, की ओके, इट्स ओके. जस्ट गो थ्रू इट, जस्ट गो थ्रू इट. आणि मग मी आपोआप माझ्या आईची आई झाले. मी येस. तिला ओरडते सुद्धा. तिला आता तिचं नाचणी सत्व तिला खायला घालते. हं, माझं असं असतं, की बरं मग शिरा कर त्याचा थोडासा. हं. नाही, नाही मला ते आवडत नाही. बदाम खा, पाणी पी, प्यायलीस का? जेवलीस का? कुठे आहेस? खालती वॉकला गेलीस का? एक आता साधारण असे फोन कॉल असतात आमचे. जसं आई आपल्याला लहानपणी हे हो, खाल्लं का, हो, ते खाल्लं हो, का, ते हो. आता तुझी उलटी तशी अगदी, भूमिका अगदी, सुरू अगदी, झाली आहे. अगदी. आणि आणि ज 24/7 शी इज अ हँड्स ऑन जॉब. म्हणजे मला आता कळतंय, की मी किती कठीण मुलगी होते. म्हणजे आता मी आई झाल्यानंतर माझ्या आईची, असं मला असं वाटतं, की बापरे!
अमृता तू पण फारच कठीण होतीस. तरी मम्मीचे मूड स्विंग्स मला फार झेलावे नाही लागत. माझे खूप मूड स्विंग्स तिने झेललेत. तर पण आईला कसं वाटतं हे सगळं, की आपली लेक मोठी झाली आहे हे जेव्हा समजतं तेव्हा आई व्यक्त नाही होत, पण तिच्या त्या स्पर्शावरून किंवा तिच्या मी चेहऱ्यावरून तुला सांगू, आता ती माझ्यापासून गोष्टी लपवते. म्हणजे तिला माहितीये करणार मीच आहे. अगदी आता 1-1.5 महिन्याचं तुला उदाहरण सांगते. मॅडमचा रिक्षामधनं ऍक्सिडेंट झाला. बरं ती घरी आली आणि माझं असं झालं, काय झालं तुला, अशी का झाली आहेस तू? आणि घरात काम वगैरे सुरू होतं, तर मग मी पण नाही लक्ष दिलं. नाही नाही काही नाही, ते ऍक्च्युली लिफ्टचा दरवाजा आपटला. आणि तिला ते लिफ्टच्या दाराचं एक साधारण भीती आहेच, तो सतत आपटत राहते ती त्या दरवाजाला. आणि मला असं वाटलं की ठीक आहे, नॉर्मलच आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर मग मी खालती आय थिंक काहीतरी करत होते. आणि तिथले ते स्कूलचे वॉचमॅन आहेत. आणि ते आता ओळखतात. अहो अमृताताई इकडे या, इकडे या, तुम्हाला काहीतरी सांगायचं. म्हणजे काय हो? अहो आई कशा आहे, त्यांचा ऍक्सिडेंट झाला ना. हा कधी 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 झाला ऍक्सिडेंट? अहो असं असं झालं, तुम्हाला माहित नाही. ठीक आहे, वर गेले. म्हटलं काय मॅडम, काय करून आलात तुम्ही? काय नाही काय नाही, कुठे नाही, काय नाही, असं वगैरे तिचं झालं होतं. म्हटलं ओके ओके ठीक आहे, काढतो जरा तो टॉप काढ, मला बघू दे जरा काय झालंय. आणि अख्खा खांदा पुष्पासारखा असं झालं होतं तिचं. बापरे. तर तिचं क्लॅव्हिकल बोन आहे ना, ते तुटलं होतं. आणि एक दिवस ती तशीच झोपली. तिने कोणाला काहीही सांगितलं नाही. कारण हे बघ, आपल्या आयांचा पेन थ्रेशोल्ड जो आहे तो इतका उच्च लेवलचा आहे. सहन केलं ग त्यांनी. इतकं सहन केलंय ना, त्या जनरेशननी इतकं सहन केलं. हॅट्स ऑफ आहे त्या सगळ्या स्त्रियांना ज्यांनी हे सहन केले. मी तुला खरंच सांगते, म्हणजे कमालीची सहनशक्ती आहे बाबा. आणि नतमस्तक आहे मी तुम्हाला सगळ्या तू का बायकांसमोर. सुपर डुपर पेक्षा पण वर आहे हे का आणि म्हणालीस मग मी ते तिला कळलं. म्हटलं की चला डॉक्टरकडे चला, कारण हे सगळं काळं निळं झालं होतं. बापरे. काळं निळं म्हणजे माझं असं 2 मिनिटं माझं ना हृदय थांबलं. म्हटलं चल उठ, चल जाऊयात जरा, असं बघून ना डोळे पांढरे झाले होते माझे. मग त्यांनी ते चेक वगैरे केलं. बरं तोपर्यंत मला माहितीच नाही की हिचा फ्रॅक्चर झालाय. मग आम्ही तिला ते डॉक्टरकडे घेऊन गेलो. आणि मग डॉक्टर म्हणाले की हे काहीतरी वेगळंच झालंय, आपण एक एक्सरे काढून बघूयात. एक्सरे काढला आम्ही आणि खचॅक बोन तुटलं ग, असं आहे ते, असं. आणि मग ते मला म्हणाले की आता आपल्याला प्लेट टाकावी लागेल. मी म्हटलं सर आपण कसं करणार, ती ब्लड थिनर्सवर आहे वगैरे वगैरे वगैरे. ओके ठीक आहे, मग आपण एक काम करूया, ब्रेस लावून बघूयात, 1 महिना आपण ऑब्झर्व करूयात कसं काय आहे. आणि मग बघूयात. ते आता पण नशिबाने तुला ते असा कळालं, कारण आया म्हणजे कसं की घरगुती काहीतरी उपाय करायचा. बाई मी तेच सांगते तुला. अगदी अगं काही नाही, घरगुती आयसिंग करते मी जरा लेप लावते. बाम कुठला लावते. लेप, बाम लावतीयस तू? बापरे, हे कठीण आहे. हे कठीण आहे की हे नाही? कठीण आहे. तर मला ह्या सगळ्या स्त्रियांना, जे कोणी हा पॉडकास्ट बघाल त्या सगळ्या स्त्रियांना मला माहितीये तुमची सहनशक्ती कमाल आहे. आणि तुमच्या मुलांना ते माहिती आहे. प्लीज अंगावर काढू नका. प्लीज तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. सगळ्या हे सगळ्यांच्या आयांना, आयांसाठी आहे, माझ्याही आज्यांना, आईसाठी आहे, सगळ्यांसाठी वहिन्यांना, आहे. सगळ्यांना, काकींना, मावशींना, सगळ्यांना ही एक विनंती आहे. अहो प्लीज अंगावर काढू नका. तुमच्या मुलांवर काय होत, म्हणजे क्या गुजरती है हम पे. नका आमची परीक्षा नका घेऊ प्लीज प्लीज. देव तुमची कुठल्याही पद्धतीने परीक्षा घेत नाहीये. आता एक वय झालंय तुमचं आणि वयामुळे होणाऱ्या या गोष्टी आहेत. तर त्या प्लीज जा आणि जो काही एक त्याच्यावर उपाय असेल तो करा. प्लीज करा. नाही, म्हणूनच ना वुमन्स डेच्या दिवशी वेगवेगळे जे कार्यक्रम असतात त्यात ना हेल्थ चेकअप किंवा ब्लड टेस्ट वगैरे हे सगळं ठेवतात, कारण तिला वाटतं मला काय होतंय. हो मला हे सगळं का करायचं. पण त्या दिवशी हे असे स्पेशल प्रोग्राम यासाठीच असतात. समजा की तुला असा चान्स मिळाला की एक सुपर सखी कोणीही जी तुझी आयडल असेल तिची तुला भूमिका साकारायची आहे. बापरे. हा, तर काही अशी नावं ठरवली आहेस का की मी हे साकारेल? अशी नावं नाही आहेत. पण अर्थातच मला असं वाटतं की इतक्या सगळ्या स्त्रियांनी इतकं सगळं करून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आज तू आणि मी आज आपण इतक्या मोकळेपणाने बसून आपल्या ऑडियन्सशी अशा गप्पा मारू शकतोय. तर आय थिंक मग त्या राण्या असो, मग त्या वॉरियर्स असो, किंवा पॉलिटिकल बॅकग्राऊंडच्या असो, ह्या सगळ्यांनी स्पोर्ट्स बॅकग्राऊंडच्या असो,
त्या सगळ्यांनी एवढं करून ठेवलंय. सो अशी एक स्पेसिफिक असं काही नाहीये. हं. पण अर्थातच ललिता बाबर हं. या चित्रपटाचे राईट्स माझ्याकडे आहेत हो. आणि त्या चित्रपटावर आता मी काम करतोय. तर मला ललिताताईंची स्टोरी अगदी मनापासून लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. हं. कारण मोही गावामध्ये जिकडे पाण्याची जिथे एवढा दुष्काळ होता, तिकडून आज एक स्त्री आज एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे आणि आज ती ऑलिम्पिक्सपर्यंत गेली. आय थिंक ती लोकांसमोर ती स्टोरी येणं खूप गरजेचं आहे. ओके. तर ही तर तुझ्या हो. सुपर सखीची अगदी, कहाणी अगदी. तू सांगितली. सध्या तरी हां. ललिता बाबरताई ह्या माझ्या अच्छा. सुपर सखी आहेत. ओके, अगदीच. ओके. आणि येणाऱ्या काळात म्हणजे जे तुझे फॅन आहेत किंवा जे तुला कंटिन्यू फॉलो करतात, की आत्ता अमृताचं काय सुरू आहे? अगदी तू एखादा डान्सचा रील जसं चंद्रमुखीच्या वेळेला तर वेड लागलं होतं सगळ्यांना, की कमाल नाचली आहे, कमाल अमृताने काम केलंय त्यामध्ये. येणाऱ्या काळामध्ये आपल्या फॅन्सला या सुपर सखीच्या माध्यमातून तुला काही सांगायचंय का? की आता बघा आता पुढे काय-काय? कारण 2024 बद्दल तू यापूर्वी पण बोललेली आहे. ते असं मिक्स पण म्हणू शकतो आपण आता. हो, कारण येस. मला असं वाटतं की 2024 माझ्यासाठी पर्सनली खूप एक टर्मोइलचं वर्ष हं, होतं. हं, कारण मम्मीचं असं सगळं झालं होतं आणि हं, मी तुला अगदी मनापासून सांगते की जे तू म्हणत होतीस ना हं, त्या लो फेज मध्ये हं, तू हं, जातेस का? हं, तर तो अत्यंत लो फेज नाही, पण मी आहे ना प्रचंड हरवले होते. हं, हं, मला कळत नव्हतं की मला काय करायचंय. मला मी करिअरकडे लक्ष देऊ, मी जे घर घेतलंय त्याच्याकडे लक्ष देऊ का मी मी माझ्या आईला आत्ता पकडू, तिला काही झालं तर आणि तिला म्हणजे समजा मी 24-24 तास तिच्या बेडपाशी थांबलीये. कारण मला माहितीच नाही. मला ती फीलिंगच माहिती नव्हती की तिला काही झालं किंवा 3 दिवस मी तिचा आवाज ऐकला नाही, तर मग मी कशी जगणार आहे. लाइक हं. मी खूप वेळा असं बोलली आधी तिला त्यावेळेस की मम्मी नसेल म्हणजे गॉड फॉरबिड तर मला माहितीच नाही. मला मी दिसतच नाही. मला माझं आयुष्य त्याच्यापुढे दिसत नाही. यू नो पण अर्थात असं म्हटलं जातं की लाईफ इज लाईक दॅट की लाईफ किंवा तुम्ही ज्या ज्या फेजेस मधनं जाता लाईफ इज द बिगेस्ट न्यूट्रलायझर की ते तुम्हाला दाखवतं. पण मी तुला खरंच सांगते ते 3-4 महिने ना मी इतकी हरवले होते, मी इतकी ब्लँक होते की माझं कशातच लक्ष नव्हतं. बट देन हळू मी डिसेंबरमध्ये एका अत्यंत उत्कृष्ट प्रोडक्शन हाऊस बरोबर शूटिंग केलंय. एका OTT साठी सुंदर रिनाउंड OTT आहे. हं. त्यानंतर मी आता शूट करतेय. त्यानंतर आत्ताच माझं एक गाणं आलं आहे. हो, हो. आणि मी आणि कश्मीरनी ते गाणं हं. केलं आहे. सो ते गाणं लोकांच्या भेटीला आलंय. सो आणि चित्रपटाचं शूटिंग वगैरे तर सुरूच आहे. आता मार्चमध्ये मी एक चित्रपट करतेय. नवीन डिरेक्टर आहे, पण कास्ट वगैरे खूप चांगली आहे आणि त्याच्यामध्ये मी एक वेगळीच भूमिका करतेय. म्हणजे एका टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका करतेय मी. हं, सो आय थिंक आय एम व्हेरी चार्ज्ड अप अबाउट हं. दॅट. सो चालू आहे. महाराष्ट्रातल्या लोकांनी तुला भरभरून प्रेम दिलंय तुझ्या त्या सगळ्या भूमिका पाहून. पण हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील तू काम करतेस. हो. खूप छान-छान तुझ्या भूमिका आहेत. तर हिंदीमध्ये जर असं आहे का काय, की तू भन्सालींचं पण नाव हो, हो, घेतलं हो, हो, होतंस, की हो. त्यांनी स्पेशली तुला ॲप्रिशिएट केलं हो. तुला बोलावून. तर मग असं हिंदीसाठी काही प्लॅनिंग आहे का? ऑफकोर्स हे बघ मला असं वाटतं की हिंदीसाठी मी काय किंवा माझ्या बरोबरच्या सगळ्या माझे कलिग्स किंवा हं, कोस्टार्स काय आपण सगळेच ऑडिशन्स देत राहतो आणि ते हं, मी देतच राहते. आताच संजय सरांचा बर्थडे होता तेव्हा मी त्यांना विश केलं होतं. त्यांनी हं, मेसेज केला परत. हं, पण ती वेळ येणं खूप गरजेचं असतं. हं, की आता त्यांनाही माहिती आहे मी हं, मी काय काम करते, कशी काम करते वगैरे, वगैरे. पण जेव्हा त्यांच्या मनात एखादी भूमिका येईल मला माहिती आहे आणि मला 100% खात्री आहे की ते मला त्या भूमिकेसाठी बोलवतील. पण तोपर्यंत माझं काम हेच आहे टू कीप होनिंग माय स्किल्स की मी माझ्या कामावर काम करायला पाहिजे आणि मी वाचन करायला पाहिजे. मी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मी करायला पाहिजे ते मी करते. आणि स्वतःसाठी प्रोजेक्ट्स उभे करायला हं, पाहिजे किंवा ऑडिशन्स द्यायला पाहिजे. सो हं, दिस इज व्हॉट अन ॲक्टर्स जॉब इज हं. आणि ते मी करते. हो. आणि एक सुपर सखी किंवा एक कलाकार म्हणून सुद्धा आपण आपलं काम करतोय, लोकं आपल्याला ॲप्रिशिएट करतायत. पण तुझ्या बाबतीत मला एक खास गोष्ट इथे सांगायची आहे, की तुला जर कोणाचं काम आवडलं, तर तू बिनधास्तपणे त्याची तारीफ करतेस, तू पोस्ट करतेस हो. आणि हे निरपेक्ष आहे. म्हणजे मला वाटत नाही, की तुझी भावना असेल, की समोरच्याकडून पण ते यावं. नाही पण असं काहीच नाहीये. नाही, पण हो. तू ते करते. तर हो. हे काय आहे? म्हणजे ही अमृताचा हा पण एक वेगळा हा पैलू आहे खरं स्वभाव आहे तर. माझा. म्हणजे मला नाही आवडलं कोणी, की मला नाहीच आवडत.
आणि मला आवडलं कोणी की मला ते प्रचंड आवडतात. सो आधीमध्ये असं काहीच नाही यु नो की मग मी हे केल्यामुळे मग ते मी ₹2 दिले की मग मला ₹4 मिळतील वगैरे असं काही नाहीये. प्रेम केलं की ते असं खूप प्रेम करायचं. पण आपण असं बघतो आता एक असं होतं ना, की ही माझी को-स्टार आहे, तर हिला ॲप्रिशिएट करू की नको करू किंवा काहीतरी मग ते बोलायचं. पण तू तशी नाहीयेस. तू बिनधास्तपणे बोलते. आवडलं आणि तू पोस्टही करते. म्हणजे हो. तुझं सोशल मीडिया जर आम्ही पाहिलं, तर तू अगदी लिहितेस त्याच्यावर, हो, हो, की हो. काय म्हणजे छान आता भूमिका आणि गशू काय आहे. आहे. गशू माझा अत्यंत लाडका आहे किंवा आता यू नो प्राजूची पण फिल्म येऊन हं, गेली आणि तिने तिने ते सगळं एकटीने सगळं केलं अँड हं, हं, आय वॉज व्हेरी प्राउड किंवा आता मंजिरी आहे. हं. यू नो ती एक हाउसवाईफ असून सुद्धा ज्या प्रकारे तिने स्वतःला डेव्हलप केलंय किंवा ज्या प्रकारे ती प्रसादला हेल्प करते. आय थिंक ऑल दीज थिंग्स यू नो. इंडस्ट्रीतल्या काही सुपर सखी, तुझ्या खास माझ्या मैत्रिणी? खास मैत्रिणी सोना आहे, नेहा हां. आहे, मंजू आहे आणि त्याच्यानंतर सखा माझा गशू आहे. अ, वैभव आहे फॉर दॅट मॅटर तत्ववादी किंवा एक सुपर असे सखा पण आपण हिच्यासोबत करूयात हो, एखादा. सुपर सखा करूयात. माझा गशू असेल ना तेव्हा आपण इंटरनॅशनल मेन्स करूयात. डेच्या दिवशी तू ये, आपण एक सुपर सखा करूया. पण मला असं वाटतं माझा नवरा पण मला हे म्हणतो, की "तू बेसिकली तू एक पुरुषच आहेस. तू चुकून बाई झालेली आहेस." आणि तसंच आहे म्हणजे मला मला असं दिलखुलास आणि असं सगळं राहायला आवडतं. अर्थात सगळ्या मुली सुद्धा दिलखुलास असूच शकतात. पण माझा नवरा जेव्हा असं म्हणतो तेव्हा मी जरा ओके, ओके. ठीक आहे, ठीक आहे. आता तो 22 वर्ष ओळखतो ना मला. तर माझं असं होतं, की ओके ठीक आहे. जर का तुला असं वाटतं तर. तर तो म्हणतो, की काही एकतर मी मनात काही ठेवत नाही हां. जे असेल ते तोंडावर आहे आणि व्यक्त होणं लाइक आत्ताच मला आठवतं, की 2 आता मी अजय अतुल लाईव्ह अटेंड केल्या. हं, सो अजय सरांना गाताना बघणं इज लाइक अ बिगेस्ट हाय. इट्स हं, इट्स अमेझिंग किंवा सिद्ध्या आहे. त्या दिवशी हं. सिद्ध्या होता जाधव. सो मजा येते यार मला आणि ज्यांचं कौतुक करायचं असतं त्यांचं मी भरभरून कौतुक करते. मला फार आवडतं. पण कधी-कधी असं होतं का, की तू आलीस, तू बोललीस आणि बोलल्यानंतर असं, की मी जास्त तर नाही ना बोलली किंवा हे असं ह्याला माझं समजलं नेहमी आवडलं होतं. की कधी-कधी काय असं नेहमी होतं. याला आवडलं असेल की नाही? हो, माझं असं नेहमी होतं. पण हे बघ, मी आहे ना ते ते एका टाईमपर्यंत ते थोडंसं हे केलं. नंतर हां. मला असं वाटलं, "शी बाबा, मी आतमध्ये ठेवून काय उपयोग आहे? त्यापेक्षा बोलून त्यापेक्षा टाकते. बोलून टाकायचं." या बोलून मच बेटर. तेच. त्यामुळे वुमन्स डे स्पेशल सुपर सखी जर असं तुला मी प्रश्न विचारला, की सांग आता एवढ्या मैत्रिणी आपल्याला बघतायत, की हे तुम्ही कराच आणि हा बदल हा प्रत्येकात झालाच पाहिजे जेणेकरून आपण सॉर्टेड राहू. तर काय सांगशील? मला येत नाही, हे तुमच्या डिक्शनरीमधनं काढून टाका. मला माहिती नाही, हे सुद्धा तुमच्या डिक्शनरीमधनं काढून टाका. आज सगळं अवेलेबल आहे. एखादी गोष्ट समजा तुम्हाला टीव्हीवरती कुठलंतरी ओ-टी-टी आणायचं आहे आणि ते तुम्हाला येत नसेल त्याच्याबद्दल सुद्धा YouTube व्हिडिओ आहे. ठीक आहे. सो हे मला जमत नाही, हे मला येत नाही, हे काढून टाका. सख्यानो हे काढून टाका. असं अशी एकही गोष्ट नाहीये जी स्त्रीला जमत नाही. तुम्हाला सगळं जमतं. तुम्ही थोडीशी त्याच्यावर थोडंसं लक्ष दिलं, थोडंसं त्याच्या अवतीभोवती काय आहे, त्याची इन्फॉर्मेशन काढली, की तुम्हाला सगळं जमू शकतं. फायनान्शियली इंडिपेंडंट होणं शिका. जरी तुम्ही हाउसवाईफ असाल, जरी तुम्ही काम करत असाल, तरी एक इमोशनल इंडिपेंडंट होणं शिका. स्वतःवर प्रेम करणं शिका. आय थिंक स्वतःवर प्रेम करणं जेव्हा तुम्ही शिकता ना, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपसूक होतात. सो स्वतःवर प्रेम करणं शिका. स्वतःला डाऊट करू नका. अ, आपल्या मुलींना अनेक प्रॉब्लेम्स असतात. आपल्या हार्मोन्समुळे होतात, आपल्या मूड स्विंग्समुळे होतात, अ, आपल्या बॉडीमध्ये इतके चेंजेस होतात. त्यांना एक्सेप्ट करा आणि अ, माझं कारण होतं ना होतं, मुलींना असं होतं, होतं, होतं. की माझा रंगच असा आहे, मग मी ह्याच साइजची आहे, मग मी अशी का नाही, मी तशी का नाही. आणि आता तर कारण ते इतकं व्हिज्युअल मीडियम झालंय सोशल मीडिया वगैरेमुळे, ते तर खूप होतं. सो कुठलाही डाउट बाळगू नका. तुमच्या आत तुम्ही कसे आहात ना, दॅट इज व्हॉट रिअली मॅटर्स. नाही, की तुमचं मन मोरल कसं डाउन आहे. करणारे हे आजूबाजूला असतात आणि असं मी तेच होतं. म्हणते अगदी, कधी-कधी असं अगदी. वाटतं मला, की बघ आता हो, आम्हाला हो, पण हो. ट्रोलिंग हो, करतात ना हो. गं. तर मला असं वाटतं, की हे लोकं तर बोलतातच. हो. बोलतातच ना किंवा आता आपले नातेवाईक तर बोलतातच. हं, आता मी सुद्धा मला बोलायला जर का लागले, तर मग कसं होणार आहे? हं, त्याच्यापेक्षा मी स्वतःला बोलत नाही. बाकी सगळे तर त्याची त्याची भर पाडतातच आहे. हं, बाकी कोण ना कोणतरी येऊन कुरकुर, कुरकुर करतच आहे ना माझ्या कानात. त्यापेक्षा ह्या लोकांना बोलू देत, पण मी मला बोलणार नाही. एवढं तर करा. हं. एवढं करा. स्वतःला बोलू नका. स्वतःला मोटिव्हेटच करा. ओके, ठीक आहे. आज मी जरा केक खाल्ला जास्त. काय हरकत नाही. मला मज्जा आली.
पण दॅट्स नॉर्मल इट. लाईफ जगताना याचे त्याचे टोमणे ऐकून आपल्याला वाईट वाटू शकतं. पण ॲक्चुअली ॲक्टर्सच्या बाबतीत हा खूप मोठा टास्क आहे. हो, कारण हो. तुम्ही एखादा व्हिडिओ, फोटो टाकल्यानंतर तुम्हाला किती निगेटिव्ह कमेंट पण येतात, पॉझिटिव्ह पण अर्थात येतात. पण असं अगं तुझ्या लक्षात राहिलेली कोणती कमेंट किंवा अगं खूप साऱ्या असतील? आत्ता मी घराचा व्हिडिओ टाकला. पण आता मला असं झालंय मी सांगू तू की सांग, नको सांग. ओके, याच्यावरती ठीक. उत्तर ऐकायचंय सो आम्हाला. त्यात मला ट्रोल केलं गेलं कारण मी पूजेला एकटी बसले. बरं ती वास्तुशांत नव्हती कारण वास्तुशांत मी आता मार्च नंतर करणार हं. होते. तर घरातल्या घरात एक छोटी पूजा केली आणि हिमांशू सकाळी सकाळी का आय थिंक रात्री त्याचं शूटिंग होतं आणि तो खूप उशिरा येणार होता. हं. तर माझे गुरुजी म्हणाले ठीक आहे तुम्ही बसा काही हरकत नाहीये. हं. तसेही आता घरातली कुठली तरी पूजा वगैरे असेल, छोटी छोटी पूजा असेल हं. तर ती मी करते. हं. कारण सतत आपलं ते त्याची वेळ घ्या, माझी वेळ घ्या, मग ते गुरुजींची वेळ घ्या, असं खूप आमचं असं खूप होतं. ठीक आहे. आणि मग तो नंतर आला. हं. तर मी आपलं सकाळी ते उरकून घेतलं कारण मग मी म्हटलं कारण अदितीला जायचं होतं. हं. अदिती अगदी मी तुला सांगते की अगदी 4 तासासाठी आली होती. हं. आणि मला हवं होतं की आता घर घेतलंय म्हटल्यावर हं, तिने हं, यावं म्हणून. हं. आणि ती लगेचच म्हणजे 12ला जेवली आणि 2ला निघून गेली ती. हं. असं झालं आमचं. तर मी म्हटलं सकाळची पूजा ठेवीन हं. म्हणजे तिलाही येता येईल वगैरे. आता सगळ्यांचे टायमिंग बिमिंग असं सगळं मॅच करून मी ती पूजा केली. आता मी घर घेऊ शकते. मी पैसे कमवू शकते. पण मी पूजेला नाही बसू शकत. असं काय आहे यार? असं काय? मला हं. समजतंय, मला तुमचे सेंटिमेंट समजतायत, हं. की ओके जोडप्यानी बसलं पाहिजे, जोडीने बसलं पाहिजे. पण प्लीज हे इतकं तुम्ही बोलणार, एवढ्या टोकाला जाऊन तुम्ही बोलणार आणि बायकाच बोलतात. अरे का तुम्ही असं करता? अरे वुमन्स डेला अमृता तुम्हाला सांगते की पॉझिटिव्ह इट्स राहा, ओके, मोटिवेट इट व्हा. इज पण ओके. काही असं होत बोलू नाही, नका. असं काही होत नाही. हं. असं होऊन जातं आणि तसं असं काही होत नाही. तुमच्या मनात नसेल ना, म्हणजे मला असं मी जेव्हा स्वामींशी बोलते मला असं वाटत नाही की मी काहीतरी चुकीचं करते यार. सो जेव्हा त्यांच्याकडनं मला असं काहीतरी बघच आता तू मी असं काही येत नाहीये. आय डोंट नो का लोक असं आणि आणि तुझ्या का त्या स्त्रिया असं बोलतात यार. आणि तू अगदीच. बघायला पाहिजे हे हं. बघा मी अगदी मनापासून सांगते त्यांनी मला फरक पडत नाही हं. कारण माझे व्ह्यूज वाढतात. हं. ते व्ह्यूज वाढल्यामुळे जे पैसे येतात ते माझ्याच अकाउंटला येत आहेत. सो माझं काहीही जात नाही, माझं नुकसान होत नाहीये. पण कधी-कधी तुम्हाला वाटतं ना, की बाबा मी कुठल्या फीलिंगने हा व्हिडिओ केलाय, की आज एका स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहणं, स्वतः स्वतः फायनान्शियली इंडिपेंडंट होणं, स्वतःसाठी एक घर घेणं किती गरजेचं आहे. आणि जर ते तुम्ही करू शकता, तर ते तुम्ही सेलिब्रेट सुद्धा करू शकता. तुम्हाला कोणाची गरज नाहीये. अगेन आय एम नॉट एंडोर्सिंग की तुम्ही हे एकटीनेच करायला पाहिजे. नाही. पण सगळ्यांना, तुमच्या घरच्यांना, तुमच्या नवऱ्याला, तुमच्या मुलांना, तुमच्या आजी-आजोबांना, तुमच्या सासू-सासऱ्यांना, सगळ्यांना, आई-वडिलांना प्रेम देऊन सुद्धा तुम्ही हे फीलिंग स्वतःसाठी काहीतरी करणं, हे फीलिंग तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. त्यात काहीच वावगं नाहीये. मग तू कोणाला रिप्लाय दिला त्यामध्ये? मी एक मोठी नोट हां. तिकडे कमेंट केली माझ्याच YouTubeवर, की मुळात म्हणजे माझा हेतू असा होता, की भाई ही फीलिंग घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. एका मुलीने स्वतःचं घर घेणं आणि ते घर सजवणं ही फीलिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तेवढीच फीलिंग आहे. तेवढंच घ्या या व्हिडिओमधनं. मला बाकी काही तुम्हाला सांगायचं नाही. जाऊ दे पण तुम्हाला जे वाटतंय हां, हां. तुमच्या फीलिंग सुद्धा मी रिस्पेक्ट करते. अगदी. त्यामुळे माझ्या फीलिंग चुकीच्या आहेत असं नाहीये. पण या सगळ्या निगेटिव्ह कमेंटकडे जर आपण दुर्लक्ष केलं, त्यात मजेशीर पण काय-काय हो, कमेंट येतात. जसं तुला बापरे, बापरे, लग्नाची हो. मागणी आली होती आत्ता. एक तुझा चाहता, प्रेम हो, वेडा हो, हो. आपण म्हणूयात. त्यांनी तर ऑड इंग्लिशमध्ये मला अमृता विल यू मॅरी मी असं काहीतरी तर माझं असं झालं सॉरी मी नाही तुम्हाला मॅरी करू शकत. असं मी आणि मला ते फार कॉमिक वाटलं होतं. इट वॉज व्हेरी स्वीट स्वीट, ॲक्चुअली. स्वीट. आणि तर त्याच्यावर सुद्धा लोकांनी अरे असं कसं तुम्ही कमेंट त्याची स्टोरीमध्ये टाकली. वाह रे वाह! तो कमेंट करू शकतो. मी ते स्टोरीमध्ये नाही टाकू तो शकत. लग्नाची अरे मागणी यार! घालू शकतो. म्हणजे खूप फनी किस्से व्हायला लागतात माहितीये. खूप फनी किस्से होतात. पण तू मजेशीर हे सगळं घेतेस पण ऑफकोर्स आणि यार. खूप इट इज मजेशीर घेतेस. हिलेरियस माहितीये का? इट्स हिलेरियस आणि म्हणजे. काही वेळेला त्यांच्या कमेंटपेक्षा ना तू काय रिप्लाय देणार आहे याची पण खूप हो, आणि उत्सुकता नाही असते. काही लोक ना हां. उगाचच वाकड्यात शिरतात. मग तर माझं डोकं जातं. मग मी त्यांना कमेंट सुद्धा करते, ब्लॉक पण करते. ते सरळ ब्लॉकिंग इज करते. द बेस्ट. आय एम टेलिंग यू. वाकड्या लोकांना सरळ करते. ब्लॉकिंग इज द बेस्ट.
हे सगळं अगदी गमतीशीर आहे आणि येणाऱ्या काळात पण म्हणजे आता आपला हा पॉडकास्ट रिलीज झाल्यानंतर आज महाशिवरात्र आहे. त्यामुळे कमेंट करताना डायरेक्ट हां. डायरेक्ट शिवतांडवच दाखवू शकते मी तुम्हाला. त्यामुळे अमृता तुमचा मग तो स्क्रीनशॉट काढून काहीतरी स्टोरी शेअर करेल. नाही गमतीचा भाग पण तू हे सगळं एकदम मजेशीर घेते आणि म्हणूनच आपली ती एक मेंटल हेल्थ आपण म्हणू शकतो ना, ते आपल्याला व्यवस्थित हँडल मी करता सगळं येतं. पिंच ऑफ सॉल्टनी घ्यायला शिकली. मग ते दुःख असो, सुख असो, फेलियर असो, सक्सेस असो, यू नो त्रास होतो, पण तो खूप आता आधी एवढा व्हायचा, आता एवढं-एवढंसं होतं. इट्स ओके. अच्छा, त्यामुळे त्रास करून न घेता हो आपलं बाई. जे काय आहे ना रुटीन, की आपली जी गाडी आहे, ती चालवत राहायची. अगदी, अगदी. बापरे! हो, हो. पुढे काय होईल गाडी नाही सांगता थांबता येणार नाही. कामा बाबा. गाडी थांबता कामा नये. त्यामुळे मग आता तुझी गाडी झाली आहे, हो. घर झालंय, आता काय पुढे काय घ्यायचंय? आता आता मला काही घ्यायचं नाहीये. आता मी एका सुंदर ट्रॅव्हल कंपनी बरोबर एक कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे आणि यू नो त्यांच्याबरोबर मी आता एक साधारण जग फिरणार आहे आणि आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. आता फिरायचंय. आता फिरायचंय, आई-वडिलांना फिरवायचंय हं. आणि बस बाकी काय यार आणि आणि चांगलं काम करायचंय. म्हणजे मी स्वामींपाशी एवढंच मागते, की बस कामाची कमी नको आणि उत्कृष्ट पद्धतीने मी काम करू पाहतेय. प्रयत्न करतेय त्यासाठी आणि ते काम लोकांसमोर यायला पाहिजे. स्वामी तुला ते देतीलच आणि तुझ्या त्या व्हिडिओमध्ये आम्ही पाहिलं, की स्वामी सुद्धा तू जेव्हा घरात प्रवेश करत होती, तेव्हा त्यांचा एक खूप छान फोटो होता आणि तो खूप माझ्या कमेंट देवाऱ्यातला फोटो आहे. येस, हो. येस आणि खूप कमेंट होत्या, की हा फोटो खूप छान हो. आहे. कुठून तयार केलाय? तर तू असं काही घरात स्पेशल कॉर्नर करणार आहेस का? का अ, स्वामींसाठी कशी की ही स्वामींची जागा नाही. आहे? सो मला असं वाटतं, की एकतर मी हं. घरात हं, पूर्ण घरात मी हं. खूप मूर्त्या ठेवत नाही. हं, हं. कोणी दिली तरी पण मी विचारते आधी गिफ्टमध्ये मूर्ती असेल तर प्लीज प्लीज. तुम्ही घ्या म्हणून. हां. मी झाडं खूप घरी घेऊन येते. हं. पण मला असं वाटतं, की ज्या ठिकाणी माझं देऊळ आहे, हं. छोटंसं माझं घरातलं मंदिर आहे. अ, ती स्वामींची फ्रेम किंवा स्वामींची छोटीशी मूर्ती हं. तेवढं सोडल्यास मला नाही वाटत, की मला माझी भक्ती किंवा माझी जी काही श्रद्धा आहे ती मला हं. असं यू नो इकडे पण आहे, हं, इकडे हं, पण हं. असं नाही. मला ती एनर्जी खूप फोकस्ड लागते. कारण तिकडून मला सगळं मिळतं जे काही मिळतं. मग ते हं. आरोग्य असो, माझ्या इच्छा असो, अ, मला जे काही देवाला द्यायचंय ते मला तिकडून मिळतं. त्या एनर्जीमधनं मिळतं. सो ती एनर्जी मला अशी ती काय आपण म्हणतो स्कॅटर्ड नाही नाही आवडत. करायची. सो ती एकच आय थिंक फ्रेम आहे ती आय थिंक मी दादरवरनं किंवा मी अक्कलकोटवरनं सुंदर आहे तो फोटो. घेतली होती आणि अक्कलकोटवरनंच घेतली होती हं. आणि ती मी आता फ्रेम करून लावली आहे. ओके. काय आहे स्वामींकडे मागणं? स्वामी तुझ्यासाठी खूप खास आहेत आणि हो. तुझ्या प्रत्येक बोलण्यातून, तुझ्या अनेक व्हिडिओजमधून तू ते वेळोवेळी सांगितलंय हो. आणि ते अस्तित्व स्वामींचं आपल्याला जाणवतं, की ते आपल्या मागे आहेत. आणि आपण निस्वार्थ भावनेने जसं तू वारंवार बोलते, की काम करत राहायचं, हो. चांगलं करायचं, पुढे जे होईल ते होईल. स्वामींकडे मागणं काय? बापरे! खूप मोठी लिस्ट आहे. कारण मला असं वाटतं, की एकतर मी त्यांना अ, खूप थँक यू म्हणते आणि मी अगदी मनापासून सांगते, की हं. ती जी ग्रॅटिट्यूडची किंवा थँक यू म्हणण्याची जी भावना आहे ना, ही तुम्हाला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाते. म्हणजे आपण नेहमी मागतच राहतो, यू नो आणि स्वामी कधीतरी आपल्याला हवं तेही देतात आणि जे त्यांना वाटतं आपल्यासाठी योग्य नाहीये, ती माणसं आणि ती सिच्युएशन्स आणि त्या अपॉर्च्युनिटीज ते देत नाही. तर असं मी खूप एक्सपिरियन्स केलंय माझ्या अच्छा, तू बाबतीत. अनुभव हो, मी खूप घेतलायस. अनुभव घेतलाय स्वामींचा, की मला असं खूप वाटत होतं, की अरे, त्या माणसाने माझ्या आयुष्यात राहावं. पण स्वामी इज लाइक असं वाटतं का स्वामी परीक्षा घेतायत? नाही, मला नाही, नाही वाटत. परीक्षा घेत नाहीत. नाही, नाही, नाही. मला नाही वाटत. पण मग जे परीक्षा आपलं घेतात योग्य आहे तेच ते आपल्यापर्यंत आपल्याला ते तुम्हाला नंतरच कळतं. म्हणजे हं. अगदी मनापासून सांगते, की मी आणि हिमांशू आम्ही जरा काही फायनान्शियल क्रायसिसमधनं जात होतो आणि आम्हाला आमचं लोखंडवालाचं घर हे रेंट आउट करायचं होतं आणि ते रेंट आउटच होत नव्हतं आणि आमची खूप हालत झाली होती. कारण कोव्हिड हिट झाला होता, पैसे येत नव्हते आणि आमचं असं झालं होतं, की काय करूया यार? एक तर या घराचं ई-एम-आय परवडत नाहीये, हे नाही, ते नाही आणि तेव्हा माझं जे त्या घरातलं हं, देऊळ होतं ते असं मोठं होतं. हं, आणि तिकडे फक्त स्वामींची एक मोठी ती हं, फ्रेम जी आत्ताही हं, माझ्याकडे आहे ती आणि हं, मग खालती असे देव ठेवले होते. हं. तर जे जे आत्ता त्या घरात राहतायत ते आले तिकडे आणि त्यांनी स्वामींचा फोटो बघितला आणि ते म्हणाले, "आता मी घर घेतो" म्हणून. आणि मला आठवतं, की मी इतकी रडायचे तेव्हा. माझं असं व्हायचं, की "स्वामी का असं करताय तुम्ही? की तुम्हाला दिसत नाही का आम्ही किती प्रॉब्लेममध्ये आहोत?" मध्ये असं आहे, तसं आहे.
आणि आम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करायला गेलो होतो तेव्हा मी त्यांना विचारलं की का तुम्ही हे घर सिलेक्ट केलं. ते म्हणाले की आम्ही स्वामींची मूर्ती बघितली वा. आणि मी एवढी ढसाढसा रडले ना त्या रजिस्ट्रेशनला. आणि मी खूप सॉरी म्हणाले स्वामींना, लाईक सॉरी. मग ते हसतात माझ्याकडे बघून असं, इट्स ओके. मी माझं माझंच करून घेते. नाही, नाही, पण बट आपण तितके निर्मळ आहोत आणि कोणाचं वाईट तर करत नाही होत ना. जे करतोय ते प्रामाणिकपणे तू तुझं काम करते, तुझ्या कलेवर तू प्रेम करते आणि म्हणूनच इतक्या प्रेक्षकांचं तुझ्यावरही प्रेम आहे. हो, आहे. त्यामुळे आणि हे अगदी जेन्युइनली हो, मला ते हो. प्रेम फील होतं. कारण मला असं वाटतं, की मी अजून काहीच काम केलेलं नाहीये. पण तरीसुद्धा माझ्या प्रेक्षकांनी, महाराष्ट्राने खूप डोक्यावर उचलून घेतलंय मला. खूप कमी गोष्टींमध्ये मला खूप सक्सेस दाखवला आहे. आणि त्यासाठी मी खरंच नतमस्तक आहे. माझ्या संपूर्ण फॅन परिवार, अ, सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी, त्याच्या बाहेरच्या लोकांनी, जेवढ्या लोकांनी मला ते प्रेम दिलं, त्यासाठी खरंच आय एम एक्स्ट्रीमली थँकफुल. येस. आणि तुझ्यावरचं प्रेम खरं तर प्रेक्षकांचं कमी होणार नाहीच हां, आहे हां, हां. आणि आमचंही तुझ्यावरती प्रेम आहे. म्हणूनच आज आसू पालव यांच्याकडून स्पेशली तुला ओह! आवडते अशी साडी, कारण अरे आम्ही खूप वाह! साड्यांमध्ये आम्ही तुला पाहिलेलं आहे आणि हो. एक छान स्पेशल गिफ्ट आम्ही तुला देणार ओह, आहोत, जे थँक यू. आसू असो पालव. पालव हे फारच सुंदर त्यांचे येस, कलेक्शन्स असतात. येस. आणि मला असं वाटतं मी एकदा दोनदा कुठल्यातरी इव्हेंटला त्यांच्या साड्या नेसल्यात. अत्यंत सुंदर असं सूत असतं त्यांचं. हं, इतकं छान तुमच्या बॉडीवरती एकतर ना ते हं, ड्रेप होतं. हं. सो थँक यू सो मच. येस. तर ही अशी सुंदरशी साडी तुला थँक यू सो येस. मच. बरं मी उघडून बघू का? येस, नक्की आपल्या प्रेक्षकांनाही म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला त्या कळेल माझा साडीचा आवडता कलर. रंग. ओहो! तर अशा रंगाची मला आठवतं, की माझ्याकडे एक नऊवारी होती. वा. क्या बात है! फार सुंदर आहे. खूप तू ही छानपैकी हो, हो. म्हणजे काय नेसणारच. नेसून. हो, हो, हो. येस. त्याच्यात काही सवालच नाही. तर खास वुमन्स डे स्पेशल तू आमची सुपर सखी आहेस आणि तुझ्यासाठी कोण कोण सुपर सखी आहेत आणि एकंदरीतच सुपर सखी प्रत्येक जण असतो, फक्त ते होण्यासाठी काहीतरी गोष्टी या आपल्याला ठरवायला हव्यात, येस. ज्या तू ठरवल्यात आणि येस. म्हणूनच आज या टप्प्यावर तू आहेस आणि आज तू इकडे आलीस आणि मन मोकळ्या बिनधास्त तुझ्या स्वभावाप्रमाणे आमच्याशी ज्या गप्पा मारल्यात, आम्हाला खूप छान वाटलं थँक तुझ्याशी आज यू. छान थँक अशा यू गप्पा अमृता. मला मारून. पण खूप छान वाटलं. असं वाटलं, की खरोखरच एका सखीबरोबर मी बोलत आहे. आणि मला अजिबातच कुठेही असं वाटलं नाही, की हा एक इंटरव्ह्यू होता. छान गप्पा झाल्या. थँक यू सो मच. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांनाही अगदी येस. थँक यू. थँक यू. आणि आज अमृताने अमृताशी गप्पा मारल्यात, त्यामुळे माझ्यासाठी सुद्धा हा इंटरव्ह्यू नाही, तर अगदी माझी मैत्रीण कोणी आहे आणि तिच्याशी मी गप्पा मारते असं वाटलं आज तुझ्याशी बोलल्यानंतर. त्यामुळे पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण टीमकडून, लोकमत सखीकडून तुझे खूप खूप आभार. थँक यू. थँक यू. येस. टाटा.